नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। पहा, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांसाठी आजचा आपला हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे। 4 हप्ते एकत्र जमा या संदर्भातली न्यूज आलेली आहे। शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। शासन निर्णयानुसार निधी मंजूर झालेला आहे। 4 हप्ते एकत्र। आता हे 4 हप्ते कुणाला मिळणार? संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार। थकीत अनुदान सगळ्यात मोठा निर्णय आत्ताच GR आला। ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत। त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्ही आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे। चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट वेळच्या वेळी पाहण्यास मिळतात। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया ही संपूर्ण माहिती। पहा, त्या अगोदर हे 4 हप्ते एकत्र या संदर्भात तर माहिती आहेच, परंतु नोव्हेंबरचा हप्ता या संदर्भातही बऱ्याच लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत की आमचा नोव्हेंबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे। तर त्यांच्यासाठी अगदी काही वेळामध्ये माहिती पाहूया। नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भातला शासन निर्णय 30 तारखेला जारी झालेला आहे आणि या 30 तारखेच्या शासन निर्णयानुसार निधी मंजूर झालेला आहे। आता फक्त तो खात्यामध्ये येणं बाकी आहे। तर कधीपासून पैसे यायला सुरुवात होईल? तर साधारणपणे 5 तारखेला हे पैसे यायला सुरुवात होते योजनेचे। आणखीन ऑफिशियल मेसेज आलेला नाही पोर्टलवरती। हा मेसेज कुणाला येतो? तर पोर्टलवरती येतो मेसेज। प्रत्येक लाभार्थ्यांना पर्सनली येत नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना हप्ता पडण्या अगोदर, पैसे पडण्या अगोदर काय होतं की मेसेज येतो की या वेळेमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत, या वेळेपर्यंत हे पैसे असणार आहेत। तर आणखीन हा मेसेज आलेला नाही। जसा मेसेज येईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे। मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। 5 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी। आता आपण आपल्या मेन आणि महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया, तो म्हणजे नवीन शासन निर्णय 4 हप्ते एकत्र जमा। तर तो आपण थेट शासन निर्णय जाणून घेऊया। पहा, अशा प्रकारचा शासन निर्णय सध्या व्हायरल होताना दिसत आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील महत्त्वपूर्ण माहिती आहे। ही अगोदर आपण हा शासन निर्णय वाचून घेऊ आणि हे 4 हप्ते काय आहे प्रकरण ते पुन्हा समजून घेऊया। तर सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना आस्थापनेसाठी पाहू शकता रुपये 41,87,48,760 फक्त। त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेतील आस्थापनेवरील रुपये 70,17,25,840 फक्त। त्याचबरोबर अर्थसंकल्पीय तरतूद लेखा अनुदानानुसार या ठिकाणी पहा, माहे एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे। वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून वेतन उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार योजना जिल्हा आस्थापनेसाठी 10,43,87,190 एवढी रक्कम जी आहे ती मंजूर झालेली आहे। त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजूर साठी अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 4,29,00,000 तर पहा 31,460 एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। इतका निधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। आता माहे एप्रिल ते जुलै या कालावधीकरता वेतन उद्दिष्टासाठी शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्रामध्ये निधी विवरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। पहा, हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। आता यामध्ये एप्रिल ते जुलै या महिन्यांचा उल्लेख आलेला आहे आणि त्यामुळे लाभार्थी जे आहेत ते कन्फ्यूज झालेले आहेत। आता एप्रिल ते जुलै 4 हप्ते एकत्र जमा होणार का? एप्रिल ते जुलैपर्यंतचं जे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेलं नाही, थकीत अनुदान मिळणार का? थकीत अनुदानासंदर्भातला हा शासन निर्णय आहे का? एकूण 4 हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासन जमा करेल का? हे लाभार्थ्यांना पडलेले प्रश्न आहेत। आणि पहा, हा शासन निर्णय खूप व्हायरल होत आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शासन निर्णय आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा यामध्ये उल्लेख असला
तरी पण हा जो शासन निर्णय आहे हा लाभ वितरण करण्यासाठी जरी असला तरी पण हा कुणासाठी आहे, जे संजय गांधी निराधार अनुदान साठी काम करतात, तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी असतील, इतर कर्मचारी असतील, त्यांच्या वेतनासंदर्भातला हा शासन निर्णय आहे। पहा, काही दिवसापूर्वी अशाच प्रकारचा एक शासन निर्णय जारी झालेला आहे। त्याच पद्धतीचा हा शासन निर्णय आहे। एप्रिल ते जुलैचं जे अनुदान आहे ते त्यांना वितरित करण्यात येणार आहे। तुमचा मुद्दा क्लिअर झालेला असेल। हा लाभार्थ्यांच्या प्रत्येक हप्त्यासाठीचा GR नाही, म्हणजेच थकीत अनुदानासंदर्भातला हा शासन निर्णय नाही। थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळणार नाही। थकीत अनुदानासंदर्भातला आणखीन कुठलाच निर्णय झालेला नाही। थकीत अनुदान कधीपर्यंत मिळणार हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे। थकीत अनुदानासंदर्भातल्या पुढच्या ज्या अपडेट असतील त्या तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। जसं शासन निर्णय घेईल या योजनेवरील थकीत अनुदानासंदर्भात ती माहिती कळवण्यात येणार आहे। सध्याच तर हा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे। हा जो शासन निर्णय आहे यामध्ये एप्रिल ते जुलैपर्यंत जे महिन्यांचा उल्लेख आहे, जे हप्ते आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नाहीत, तर हा वेगळा शासन निर्णय आहे। निधी वितरण जरी यामध्ये मंजूर झालेलं असलं तरी पण हे कर्मचाऱ्यांसाठी असलेला शासन निर्णय आहे, लाभार्थ्यांसाठी नाही। हा मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे। लाभार्थी वेगळे आणि कर्मचारी वेगळे, जे तुमचा फॉर्म भरण्यासाठी त्याचबरोबर या योजनेवर जे काम करतात ते कर्मचारी या योजनेसंदर्भातले, आणि थेट तुमच्या खात्यापर्यंत जे पैसे येतात ते लाभार्थी। तर लाभार्थ्यांचा शासन निर्णय वेगळा असतो आणि कर्मचाऱ्यांचा शासन निर्णय वेगळा असतो।